The initiative Star Performers at Workplace started with the idea when I was writing the third book, Stars at India INC. I am writing the third book and which is based on की ऑफिसेसमध्ये स्टार कोण असतात. तर त्या पुस्तकामध्ये 25 अशा क्वालिटीज मेन्शन केलेल्या आहेत की ह्या 25 क्वालिटीज जर एका वर्किंग प्रोफेशनलमध्ये आल्या तर तो वर्किंग प्रोफेशनल नॉर्मल प्रोफेशनलपासून स्टार बनतो. And with that basics, with that concepts, we started the initiative Star Performers at our office, that is ABC Trainings. From the last 2 quarters, we appreciated many people, many trainers, many good leaders from our office, including Mr. Kunal Bendale last time at Wagholi office, our star performer Rohit Shinde for doing maximum pass outs in that quarter. We appreciated one of the superstar, स्टार नाही सुपरस्टार म्हणेल त्याला, शुभम चौंदिया फ्रॉम आर उस्मानपुरा ऑफिस. व्हेरी हंबल गाय. त्याच्याकडनं शिकावं की एक्झॅक्टली ह्युमॅनिटी, हंबलनेस काय असतो. सो आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ दॅट गाय शुभम चौंदिया. अँड देर आर सेव्हरल अदर पीपल्स लाईक तृप्ती वी ॲप्रिशिएटेड. एक मेडल, गोल्ड मेडल तुझ्याकडे पण आहे, राईट. सो वी आर काउंटिंग एक्झॅक्टली गोल्ड मेडल्स कोणाला किती मिळतात. Year on year we are calculating and we are preserving all these gold medals. Now this quarter we have already announced few of the star members from ABC Trainings. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली आपली स्टार परफॉर्मर जी ऑल द वे लातूरवरून आलेली आहे. कुठून? ऑल द वे लातूरवरून प्रवास करून आलेली आहे आणि एका वडिलांसाठी आपल्या मुलीचं कौतुक पाहण्यापेक्षा मला नाही वाटत जास्त काही आनंद असेल. सो आय कॅन अंडरस्टँड दॅट फिलिंग. तुम्ही जे शिरीनला सपोर्ट करताय, तुम्ही जे तिला बॅकिंग करताय. शिरीनला व्हॉट्सॲप ग्रुपवरती बघायचो, तिचे नंबर्स बघायचो आणि आय ऑलवेज यूज टू फील की यार एक मुलगी लातूरमध्ये राहून इतकी कसं काय चमकू शकते. स्टार्स चमकतात, राईट. खरंच हिरा आहे तुमची मुलगी सर. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट for this quarter I want to announce her impressive numbers. पासून जॉईन झाली आहे. You know how many students were assigned to Shirin? Guess करा चला. Yes? 20, 30, 40, 50, 60? Assigned students for Shirin Patel. Can we have a round of applause from joining his 117 numbers. 117 students were assigned to Shirin. Ongoing students are only 18. How many? 18. That shows people are getting passed out. अडकलेले नाही आहेत. I can see lot of trainers assign होतात पण पुढे सरकत नाहीत. So this is a great achievement. Completed courses Shirin 102. And you will not believe guys, 117 मध्ये डिलेड किती आहेत माहिती का? डिलेड पास आउट किती असतील? ओनली 10. And with no surprise, on time pass out ratio is 92%. 92% student assigned to Shirin has been passed with the ratio of 92.2% passed out होतात. And with no surprise again, software proficiency count is 15. Oh my god. 15 सॉफ्टवेअर दिले आहेत. Shirin, can you please come ahead? पुढे येऊ शकतेस? Yeah. So please have a round of applause again. Now let us see the quarter numbers. ह्या क्वार्टरचे नंबर्स बघा. Assigned students were 27, completed courses 15, and course on time completion rate is 86.67. ह्या क्वार्टरमध्ये average monthly course is 9 and the TIP earned in this quarter is around 6,000 rupees. So it is incredible, appreciable. Okay, so Shirin, you're present offline today. आप यहाँ पे offline है आज. So please share कुछ lessons जो ये सारे leaders हमारे उनके trainers को जाके दे सके. You can continue. First of all, thank you so much to all for appreciating me. ऐसे है कि नॉर्मली मैंने जहाँ से स्टार्ट किया था
वो फर्स्ट डे मुझे आज भी याद है। प्रतीक्षा मैम के सामने मैं बैठी थी, अदिति मैम के सामने मैं बैठी थी। अंकुश सर ने मेरा मतलब फर्स्ट टाइम उन्होंने इंटरव्यू लिया था, तो मेरी सिचुएशन ऐसी थी कि मैं कुछ भी नहीं कर सकती थी उस टाइम पे, और ऐसी सिचुएशन थी कि अदिति मैम मुझे उस टाइम पे टर्मिनेट करने वाले थे। तो उस टाइम मैं मतलब ऐसे ही 10 मिनट के लिए बैठ गई, बस सोची और रो रही थी। तो उसके बाद सोची मैंने, मेरे पापा ने मुझे इंजीनियरिंग किस चीज़ के लिए कराई है, रोने के लिए नहीं ना। तो उसके बाद से मैंने क्या किया, ऐसे ही बैठा सोचा। उसके बाद मैं हाफ डे लेकर चली गई घर पर। जाने के बाद सेकंड डे में जब ऑफिस आई, वहाँ से मैंने रीस्टार्ट किया। तो ऐसे 10 डेज़ मुझे मतलब 10 डेज़ बढ़ा के दिए कि मैम ने बोला कि यहाँ से तुम सीखो, अगर ठीक होता है तो देखेंगे, अदरवाइज फिर बात करेंगे, ऐसे बोला मैम ने। तो उसके बाद से मैंने ग्रो करते गई। फर्स्ट मतलब 2021 की बात है, जब मैंने ज्वाइन की थी। हाँ, जब मैंने ज्वाइन किया था। तो उसके बाद से मैंने 10 डेज़ अपने आप को सेल्फ प्रिपेयर किया। अंकुश सर को हमेशा मिलते रहती थी, बोलती सर यहाँ पे ये डाउट है। उन्होंने मुझे बताया कैसे टीचिंग होती है, ठीक है, यहाँ से सीखो, यहाँ से सीखो। उसके बाद से जो अंकुश सर, अदिति मैम और प्रतीक्षा मैम कंटिन्यूसली मुझे बैक करते रहते थे कि ऐसे करो, ऐसे करो। तो वहाँ से मैंने जब मतलब स्टार्ट किया, फर्स्ट स्टूडेंट मुझे असाइन कर दिया C++ के लिए, और ऐसे बोला गया कि आज तुमको इनको सिखाना है। और सिखाना ऐसे है कि तुमको यहाँ पे तुम्हारी जॉब है, डिसाइड होने वाली है, ऐसे बताया गया। तो उसके बाद से मैंने स्टार्ट किया। फिर मतलब फर्स्ट स्टूडेंट का मेरा जब फीडबैक आ गया, उसके बाद से स्टूडेंट बढ़ते गए, और वहाँ से फिर मेरे अंदर का पूरा जो डर था या फिर जो भी मतलब हेजिटेशन थे, वो सारे कुछ निकल गए। उसके बाद से फिर मैंने रेगुलरिटी मेंटेन की और सोचा कि मैं यहाँ पे क्यों हूँ, ठीक है, मुझे बहुत आगे जाना है। बहुत आगे जाने के लिए मुझे पापा ने मतलब इतनी इस पर लाया है, क्योंकि मेरे मतलब कंप्लीट मुझे, हम 5 बहनें हैं और मैं फर्स्ट लड़की हूँ, और मेरे पूरे मतलब ऑल घर में मैं फर्स्ट ग्रेजुएट हूँ। तो मेरे पापा ने जो मुझे मोटिवेट किया है, सपोर्ट किया है, तो मुझे वो करके बताना था कि मैं कुछ कर सकती हूँ। उसके बाद से आफ्टर 1 ईयर 7 अक्टूबर को आपसे मिल गई मैं, हमारा सेशन हो गया। फिर आप पापा को मिल गए। उसके बाद से मुझे और अच्छा लगा, आपने पापा को मिले, आपने बताया कि आपकी बच्ची बहुत आगे जाएगी। उसके बाद से मुझे और अच्छा लगा। तो फिर मैंने आपने आगे 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 जर्नी में खुद को देखती गई कि मैं कहाँ जा सकती हूँ। फिर उसके साथ से मैंने अपने रेगुलरिटी मेंटेन की, अंकुश सर का सपोर्ट लिया, आदित्य मैम का सपोर्ट लिया, और ये लोगों ने इतना सपोर्ट किया है सर कि कभी भी ऐसे नहीं हुआ कि मुझे मतलब कहाँ अगर मैं गिर रही हूँ तो वो पीछे से मुझे बराबर कंप्लीटली थाम लेते थे कि ऐसे कर सकते हो मैम तुम, ठीक है। अगर स्टूडेंट एब्सेंटी है या फिर कोई भी कंप्लेंट है तो वो संभाल लेते थे, और यहाँ पे ऐसे करना है। तो कभी ऐसी नेगेटिविटी मेरे अंदर आई ही नहीं। झगड़े होते बहुत सारे हैं मेरे, मतलब किसी के साथ कोई भी छोटे बात से मैं सर के साथ कंप्लेन करती रहती हूँ। अंकुश सर के मेरे मतलब हमेशा कंप्लेन लेकर जाती हूँ, नाश्ते के लिए कंप्लेन, तो वो अदिति मैम हमेशा समझाते रहते हैं और वो सॉल्व होते रहते हैं। नाश्ता देते क्या ऑफिस में? नहीं देते। मतलब लास्ट 2 मंथ की बात, मतलब लास्ट 2 मंथ पहले मैंने बोला सर मुझे हेल्थ इश्यूज है, सर ने बोला सभी के लिए रूल सेम है। फिर उसके बाद से हो गया, ऐसे ही हंसते खेलते सभी नॉर्मल होता है। और यही है कि मतलब इन्वायरमेंट इतना अच्छा है कि मतलब हमारे एडमिनिस्ट्रेटिव मैनेजर बेस्ट है। ये सबसे ज़्यादा मेरे लिए सबसे ज़्यादा खुशी की बात है। हम अकेले में भी जब बैठते हैं ना, अंकुश सर की चर्चा करते बैठते हैं, ऐसे मैनेजर सबके साथ सही है, ऐसे ही बोलते बैठते हैं। हम जब कलीग्स के साथ रहते हैं ना, तो वो बोलते हैं हमारे मैनेजर बेस्ट है। बाकी ऑफिस के तो हमने नहीं देखा, लेकिन बेस्ट है। तो इसीलिए लातूर नहीं छोड़ने की यही वजह है कि अंकुश सर है वहाँ पे। 2020 पासून 2020 खेळतात माझ्यासोबत. So Praveen is like my brother, and I would like to call Mr. Praveen and Deepali Avtade for accomplishing the batch of Deepali ya pude of Border Road Organization successfully. Round of applause, please, yeah, sir. I would like to call Gauri ma'am to thank you for such a giving award. खरं सांगायचं तर बॅच खूप चांगली होती. यावेळेस नवीन एक्सपिरियन्स आला, कारण यावेळेस टोटली त्यांना प्रॅक्टिकली शिकवायचं होतं, आणि नुसतं प्रॅक्टिकल नाही तर त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. सो टास्क खूपच चॅलेंजिंग होता. पण हळूहळू जसं पहिला दिवस गेला की बघता बघता जसे दिवस गेले की एक टास्क म्हणजे जे टास्क आम्ही सांगत होतो ते ॲटोमॅटिक ते सगळे काय करत होते ते करत होते. सो असंच आमची बॅच कधी स्टार्ट झाली कधी संपली काय. अँड थँक्यू टू ऑल की मॅमनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली. अँड इतका म्हणजे कॉन्फिडन्स तर आलेलाच आहे. आता नेक्स्ट टाईम पण मी हँडल करू शकते. 1500 TIP earned by the professional. The pass out ratio, completion ratio is also good, that is 87.5%. But the best part about this man is जसं आयर्न मॅन वगैरे असतात ना, सो दिस मॅन इज अ सॉफ्टवेअर मॅन, सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी मॅन.
who has finished. Can you guess how many softwares this man knows? Ravindra, first of all, please come. So Ravindra असा बारीक दिसतोय, पण you know how many softwares this man knows? Can you guess? 22 कोण म्हणाला? ओके, जवळचा मित्र आहेस का? एक वाढवलंच तेच तसं. एनिवे, सो दिस मॅन हॅज अकॉम्प्लिश्ड 21 सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी काउंट. आणि खरं सांगायचं तर मला नाही माहिती हे कोणते 21 सॉफ्टवेअर आहेत, बट रवींद्र स्वतःच सांगेल की हे 21 सॉफ्टवेअर्स हे कोणते त्यांनी केलेले आहेत. अँड रवींद्र रिसेंटली जॉईन, आणि जॉईन करताच ज्याही वेळेस मी ऑफिसला जायचो, एकाग्र चित्तेने आपल्या कम्प्युटरवरती बसणे, इकडे तिकडे टाईमपास न करणे, आपलं काम भलं आपण भले. आणि जसं आयडियल एक ट्रेनर असतो तसं रवींद्रची भूमिका ही पहिल्यापासून राहिलेली आहे. सो रवींद्र, प्लीज टेल अस, 21 सॉफ्टवेअर्स हे कसं काय शक्य झाले? तुझी ग्रास्पिंग आधीपासून चांगली आहे का तुला वेळ मिळाला म्हणून तुला जमलं, तुला आवड आहे टेक्नॉलॉजीची? प्लीज एक्सप्लेन युअर जर्नी. सर, सर्वात पहिले तर मी सगळ्यांचं थँक्यू मानल, कारण आजपर्यंत फक्त सगळे जे काय भेटले ते फक्त मोबाईल कम्युनिकेशनने भेटत होते. ते आज सगळे भेटून खूप काही म्हणजे छान वाटतं आहे की सगळे भेटलं आहे, सगळे करत आहे. त्यानंतर सर, माझी जी जर्नी हा माझा क्वार्टर पहिला आहे, ज्यामध्ये मी माझी जर्नी ही सप्टेंबर महिन्यापासून केलेली आहे, ज्यामध्ये मी भरपूर काही सॉफ्टवेअर हे म्हणजे ऑलरेडी पहिले केलेले होते. त्यानंतर मी इथे आल्याच्यानंतर मला अंकुश सरांनी भरपूर काही टास्क वगैरे देऊन एक अपॉर्च्युनिटीचं कसं काय संधीचं तुम्ही रूपांतर करण्याच्या चांगल्या गोष्टीमध्ये ते एक हे केलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीची ट्रेनिंग वगैरे दिली, लॅब मॅन्युअल वगैरे बनवण्यासाठी दिले, तर त्यामध्ये मी शिकत गेलो. त्यानंतर आदिती मॅमने जे काही मला सिलेक्शन केलं, तर माझं असं वाटतं की काहीतरी मला बघून तर मी त्यांचा जे काही सिलेक्शनचं जे मला संधी दिली आहे स्वतःला प्रूव्ह करण्याचं, तर मी त्यांची काही वाया जाऊन नाही दिली आहे हे सांगतो सर. थँक्यू. First of all, I would like to thank you, Avinash sir, Pratiksha ma'am, also Aditi ma'am, whatever the contribution and achievement I was just earning right now, the contribution of you part also. And just a few days ago sir told me when they are giving me the role of people manager for the Sangli branch, that time sir told me that you have that essence of hiring, and you have that key contact for to understand the peoples. And right now we have so much trained employees with us, like Mayur sir is also there, Shoyab sir is also there. Yeah, Mayur sir is also there. Yeah, then Shoyab sir is also there, then Mansi ma'am, Sanyukta ma'am is also there. Then Tejaswini ma'am is also. Then from the Sangli branch we have an IT team like Pranan sir, Bhakti ma'am, and Bhushan sir. Also we have a number of peoples. Yeah, and when I saw these peoples to work and their progress, so I feel very satisfied and proud. Yeah, thank you so much. As firefighters, even in this World Cup, we had a firefighter called Akshar Patel. Yes. He used to come to bowl, he used to come to bat. कधी वर खाली कुठेही यायचा, ज्याही वेळेस गरज असायची त्यावेळेस तो त्या पद्धतीने काम करून जायचा. सो फॉर दॅट आय वुड लाईक टू कॉल मिस्टर गणेश राठोड सर. अमंग आहेत बरेच, आकाश आहे बरेच, बट अमंग व्हेरी फ्यू पीपल त्याला ज्याही वेळेस एखादी जबाबदारी दिली जाते, दिस मॅन सेज मैं करूंगा, राईट? तो दिस क्वालिटी मेक्स दिस मॅन व्हेरी स्पेशल. And thank you Ganesh sir for handling that situation. अग्निशामक दलाचं काम केल्याबद्दल, जळगावला जाऊन जे काही उरलेले पास्ड आउट स्टुडंट्स आहेत तुम्ही ते केले, फीडबॅक्स वॉज व्हेरी गुड. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, तिथलं जे सामान घेऊन यायचं होतं, गणेश सरांनी अभिलाष सरांच्या कॉर्डिनेशनमध्ये आणि आकाश सरांच्या कॉर्डिनेशनमध्ये चांगल्या रीतीने जळगावचं सामान सगळं पुण्यामध्ये आणलं. अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ गणेश सर. स्टार्टिंगला म्हणजे असं काही डिसाईड नव्हतं केलं मी काहीच, फक्त आपला फायदा काय तो नाही बघितला मी, फक्त कंपनीचा फायदा बघितला. कंपनी तर जर आपण गेलो तर काय फायदा होऊ शकतो तिथं, त्यानंच सगळं काम त्यानंच करत गेलो, बस एवढंच सांगू शकतो.